परिक्रमेत काय करावं हे तर मार्कंडेय ऋषीने सांगितलेलं आहे की ईश्वर अनुसंधान अखंड हवं. आपल्या गुरूंनी दिलेला मंत्र. आता कित्येक जण विचारतात की आम्ही गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलाय, आम्हाला राम मंत्र मिळालेला आहे, पण नर्मदेच्या कडे आम्ही नर्मदे हरचा जप करायचा का? तर कुठली पतिव्रता स्त्री जरी माहेरी गेली तरी स्वतःचं आडनाव जे पतीचं आहे तेच लावते. म्हणून म्हणजे आमच्या गुरुमाऊली म्हणतात, पतिव्रता पतिराज चिंती, लोभी जैसा चिंती दाम, तेवी प्रभूसी चिंतित जावे, सहज पावे मोक्षधाम. परिक्रमेचा मूळ उद्देश काय? मोक्ष मिळवणं. मोक्ष का मिळत नाही आपल्याला? आपण मोक्ष स्वरूप आहोत खरं तर, पण जे अज्ञानाचं आवरण आपल्यावर पडलेलं आहे ते काढण्यासाठी, आणि आवरण सहजासहजी निघणार नाही, ते खेचून काढायला लागेल, ओरबाडून काढायला लागेल, ते ओरबाडून घ्यायची तयारी आपली पाहिजे.